सर्वप्रथम सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. काव्यमय बुद्धकथा या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. मागील काव्यपुष्पामध्ये आपण यशोधरेचं प्रेम ही कविता ऐकली. या काव्यपुष्पात आपण शुद्धोधनाची चिंता ही कविता ऐकणार आहोत. पिता शुद्धोधन यांचे वय वाढत चालले होते. त्याच्यामुळे त्यांना मनामध्ये सिद्धार्थाने त्यांच्या जागेवर राजपद सांभाळावे, त्यांची कीर्ती अख्ख्या जंबूद्वीपात जावी आणि ते महान असे सम्राट व्हावे अशी मनात त्यांच्या कामना होती. परंतु सतत महान असित मुनी यांची भविष्यवाणी सुद्धा त्यांच्या हृदयाला कुठेतरी पोचत होती. तर तीच चिंता आणि ते पित्याचं पुत्राबद्दल असलेलं प्रेम हे दर्शवण्यासाठी आज आपण ऐकणार आहोत काव्यमय बुद्धकथा पुष्प 12. कवितेचं नाव आहे शुद्धोधनाची चिंता. शुद्धोधनाच्या मनी वसे चक्रवर्ती व्हावा पुत्र. शुद्धोधनाच्या मनी वसे चक्रवर्ती व्हावा पुत्र. जंबूद्वीपाचा स्वामी व्हावा. जंबूद्वीपाचा स्वामी व्हावा कीर्ती तयाची सर्वत्र. शुद्धोधनाच्या मुनी वसे चक्रवर्ती व्हावा पुत्र. जंबूद्वीपाचा स्वामी व्हावा कीर्ती तयाची सर्वत्र. बलशाली बाहू त्याचे शत्रूंचा कर्दन काळ. बलशाली बाहू त्याचे शत्रूंचा कर्दन काळ. डरकाळी ऐकून त्याची काळीज व्हावी घायाळ. तलवारीच्या धारेने शत्रू सेना कापावी. अश्वाच्या वायुगतीने धरणी कंपित व्हावी. सर्वभौम राज्य व्हावे दुर्वर व्हावी कीर्ती. सर्वभौम राज्य व्हावे दुर्वर व्हावी कीर्ती. शाक्यांचा गौरव व्हावे जनकल्याणी मूर्ती. इतिहासात नाव स्मरावे शूरवीर सम्राट. राजा शुद्धोधन यांना वाटत होते की त्यांच्या पुत्राचं नाव इतिहासात सम्राट म्हणून व्हावे, स्मरले जावे. इतिहासात नाव स्मरावे शूरवीर सम्राट. होतो ना भविष्यती साम्राज्य ज्याचे विराट. सिद्धार्थाला किंतु बुद्धत्वाची ओढ. सिद्धार्थाला किंतु बुद्धत्वाची ओढ. ध्यान करुनी संयमी होई अहिंसेची जोड. सिद्धार्थाला किंतु बुद्धत्वाची ओढ. ध्यान करुनी संयमी होई अहिंसेची जोड. प्रज्ञाशील अन समाधीचे घेतले तयाने संस्कार. प्रज्ञाशील अन समाधीचे घेतले तयाने संस्कार. शत्रूवर विजय प्रेमाने अहिंसा खरा अलंकार. सिद्धार्थाचा मार्ग बघुनी पित्याचे मन हळहळते. असित मुनीचे वचन तयाला क्षणाक्षणाला छळते. असित मुनीचे वचन तयाला क्षणाक्षणाला छळते. धन्यवाद मित्रांनो. कविता जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.